काल होळीला 3,000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्या। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। आणि या योजनेच्या साठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत, हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25 हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000, कुणाला 25,000। आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत। मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा, म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल। आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे, कारण हा थोडका पैसा नाही। अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये। आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात, कारण हा थोडका पैसा नाहीये। या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल। तर पहा, आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी एक मोठी बातमी या सर्व पात्र लाडक्या बहिणींना इथं दिलेली आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत, मात्र ही योजना बंद करणार नाही, असं देखील अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी ते या क्लिपमध्ये पाहिलेलं सुद्धा आहे। तर पहा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत बोलताना एक मोठी घोषणा केलेली आहे। तर ती घोषणा काय आहे ते आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत। तर हा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे की तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हे 3,000 रुपये मिळाले का? जर तुम्हाला हे 3,000 रुपये मिळालेले असतील तर धन्यवाद सर, पैसे मिळाले, अशी तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे। तर पहा, अजित पवार म्हणाले, या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा नाही। अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचाही विचार करतो। 1,500 रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळत आहे। महिला सक्षमीकरणाचं हे एक मोठं पाऊल
आपल्या सरकारने इथं उचललेलं आहे. पहा, म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणीला जी 1500 रुपयाची थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये आपलं सरकार जे महिन्याला देत आहे, तर हे आपल्या महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे. आणि आपल्या ह्या महिलांच्या गरजा भागवण्यासाठी आपलं सरकार हे त्यांना इथं आपल्या लाडक्या बहिणींना ही मदत इथं करत आहे. तर पहा, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना बंद करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. जे कोणी आपले लाडकी बहीण योजना बंद होणार, इथून पुढे हप्ता मिळणार नाही अशी घोषणा करत होते, तर ते इथं सर्व चुकीची घोषणा आहे किंवा ह्या सर्व या खोट्या अफवा आहेत. तर याकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती कधीही बंद केली जाणार नाही. लाडकी बहीण योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत असं देखील अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मात्र बंद करणार नाही. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे असं देखील अजित पवार इथं म्हणालेले आहेत. पहा, म्हणजेच आपली जी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती आपल्या अर्थव्यवस्थेला एक चालना देणारी योजना इथं आहे. सर्व गरीब माता भगिनींना जे रोजंदारीमध्ये कष्ट करतात, जे पोटासाठी रोज काही ना काही कष्ट करत असतात, तर त्यांच्यासाठीही आपण एक योजना इथं आणलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजना आणत असताना जी आर काढले आहेत. पहिल्यांदा 60 वय होतं, तर दुसऱ्या जी आरमध्ये 60चं 65 वय केलेलं आहे. पहा, म्हणजे लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली तर त्यावेळेस वयाच्या 60 वर्षापर्यंतच्या महिलांना लाभ देण्याचा जी आर हा पहिला जी आर इथं काढलेला होता. आपल्या गरीब भगिनींकडे लक्ष देता यामध्ये दुरुस्ती करून याचा दुसरा जी आर काढण्यात आला आणि जे 60 वय होतं त्या 60 वयाचं इथं वयाच्या 65 वर्षापर्यंत ह्या लाडक्या बहिणींना लाभ देण्याचा हा दुसरा जी आर आपल्या सरकारने इथं काढलेला आहे. ही योजना गरीब घटकांसाठी आहे. त्या संदर्भात आमच्या घाईगडबडीत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लाडक्या बहिणी यादीत आल्या होत्या असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, लाडकी बहीण योजना जी आहे ती फक्त आपल्या गरीब घटकांतील महिलांसाठी ही योजना आहे. परंतु आपल्या निवडणुकीच्या काळात जी घाईगडबड झाली, तर त्या घाईगडबडीमध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा देखील भरपूर महिला या योजनेमध्ये आल्या होत्या, या यादीमध्ये आल्या होत्या. परंतु त्या आता सर्व महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत आणि फक्त गरीब घटकांतील महिला, ज्या महिला रोजंदारीत लोकांच्या इथं धुनीभांडी करतात, लोकांच्या शेतात दिवसभर कष्ट करतात, आपल्या पोटासाठी काही ना काही विकून आपली उपजीविका भागवतात, अशा फक्त गरीब महिलांसाठी ही योजना इथं आता सुरू राहणार आहे आणि फक्त त्याच लाडक्या बहिणी ह्या योजनेमध्ये राहणार आहेत. पहा, अजित पवार पुढे म्हणालेले आहेत की योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयांची थेट रोख रक्कम आपल्या लाडक्या भगिनींना इथं मिळत आहे. महिला सक्षमीकरणाचं हे एक मोठं पाऊल आपल्या सरकारने उचललेलं आहे. परवाच विधान परिषदेमध्ये गटनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा होती, ती माझ्या वाचनात आली की लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांच्या मुंबई बँकेत 10 ते 25 हजार पर्यंतचं कर्ज इथं मिळणार आहे. पहा, जे आपले गटनेते आहेत प्रवीण दरेकर, तर यांनी एक मोठी घोषणा इथं केलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेचं जे अकाउंट उघडणार आहेत, तर त्या भगिनींना, त्या लाडक्या बहिणींना त्यांच्या मुंबई बँकेमधून 10 ते 25 हजार रुपयापर्यंत इथं कर्ज मिळणार आहे. ही देखील आपल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे. यासोबतच राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळांसारखी संस्था आहेत, जिल्हा सहकारी बँक आहेत, सहकारी बँक आहेत. मी या सर्वांना आवाहन करणार आहे की ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा, असंही पवार म्हणालेले आहेत. पहा, म्हणजेच आपल्यातील महिला आर्थिक विकास महामंडळासारख्या संस्था असणार आहेत, ज्या आपल्या जिल्हा बँका आहेत, ज्या आपल्या जिल्हा सहकारी बँक आहेत किंवा सहकारी बँक आहेत. तर ह्या सर्वांना आपले उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे आवाहन करणार आहेत की ज्या महिला आपल्या छोटा मोठा व्यवसाय सुरू करायची त्यांची इच्छा आहे, ज्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत, तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत त्यांना कर्ज योजना सुरू करा, असं आपले
उपमुख्यमंत्री अजित पवार याची एक नवीन घोषणा इथं करणार आहेत, जेणेकरून आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना इथं एक मोठी मदत होणार आहे.